छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्क या ठिकाणी आज वृक्षारोपण करण्यात आलं। तर महानगरपालिकेच्या वतीने अमखास मैदान जवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्क तारांगण आणि नाविन्यपूर्ण संग्रहालय विकसित करण्यात येत आहे। ही वास्तू बकाल अवस्थेमध्ये होती। या ठिकाणी नशाखोरी आणि दारूचा अड्डा बनला होता। आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी या ठिकाणी एक आदर्श असे मनोरंजन पार्क, नाविन्यपूर्ण संग्रहालय आणि मराठवाड्यातील पहिले अद्ययावत तारांगण विकसित करून या जागेचे रूपडे पालटण्याचा संकल्प केला होता। त्यांच्या संकल्पनेनुसार या ठिकाणी मुंबई आणि नागपूरच्या धर्तीवर शहरामध्ये मनोरंजन पार्क, संग्रहालय आणि तारांगण विकसित करण्यात येत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध पैलू नागरिकांना माहिती होण्यासाठी या ठिकाणी करण्यात येत असलेल्या आगळ्या वेगळ्या तारांगणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तारांगण म्हणून ओळखले जाणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे। लवकरच संग्रहालयाचं काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण देखील करण्यात येणार आहे। आणि ते बंद पडले आहे, ते दुर्दैव आहे की अशा गोष्टी बंद नाही पडलं पाहिजे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्क म्हणून या ठिकाणी एवढा छान वस्तू होत्या आणि ते नशाखोरीचा, दारुड्यांची ते अड्डा बनली होती, ते मला खेद वाटला। आणि मग आपण निर्णय घेतला की आपण एवढा छान डोम आहे आणि याला ज्या कारणासाठी त्यावेळेला बनवलं होतं, विपश्यना वगैरे वगैरे, परंतु आज ते कदाचित त्या होऊ शकत नाही। परंतु आम्ही अभ्यासलेलं याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे मिनिस्टर पण होते, परंतु ते बरेच लोकांना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार असेच माहिती आहे, परंतु त्यांचा विविध पैलू या शहरामध्ये ठिकठिकाणी ते झळकलं पाहिजे आणि त्यांचा गोष्टी सर्वांना माहिती पडलं पाहिजे। म्हणून हे सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे ह्या तारांगणाला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तारांगणच आपण त्याला असे म्हणणार आहोत। आणि आपल्याला म्युझियमचं सुद्धा आपल्या वर्किंग ते चालू आहे, फायनल प्रोसेसमध्ये आहे, ते टेंडर काढायची आहे। आणि त्यावेळेला ते त्या ठिकाणी म्युझियम तर एक आगळं वेगळं म्युझियम असणार आहे पूर्ण भारतामध्ये। एक ऑडिओ व्हिज्युअलचा खूप चांगला आपण तयारी केलेला आहे। मागे चळवळीतलं सर्व जे लोकांनी ज्या सूचना केल्या होत्या शक्यतो सर्व सामावून घेण्याचा अनुषंगाने आपण प्रयत्न करू।